पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या दाहोद इथे भारतीय रेल्वेच्या लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचं लोकार्पण केलं. तसंच पंतप्रधानांनी या प्रकल्पातल्या पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिनाला हिरवा झेंडा दाखवून रवानाही केलं. या प्रकल्पातून 9,000 अश्वशक्तीची इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिन्स तयार होणार आहेत. या लोकोमोटिव्हमुळे रेल्वेची पायाभूत क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. मेक इन इंडियाचं हे मोठं यश मानलं जात आहे. सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात वर्षाला 1200 अत्याधुनिक लोकोमोटिव्ह तयार होतील. पंतप्रधानांनी यावेळी लोकोमोटिव्ह इंजिनाची कार्यपद्धतीही जाणून घेतली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव त्यांच्यासोबत होते. आपकी बहन जब आपकी सिस्टर उसमें उसका एक पार्ट होती है तो वो फीलिंग बहुत ही इंस्पायर करती है, मोटिवेट करती है. मुझे ही नहीं, मेरे जैसे बहुत सारे लोग. अब वो मेरी सिस्टर नहीं रही, पूरी कंट्री की सिस्टर हो गई है. ऑनरेबल प्राइम मिनिस्टर है नरेंद्र मोदी जी, उनको मिलकर बहुत ज़्यादा अच्छा लगा. ये बहुत ही बड़ा ऑनर की बात होती है. आप पीएम को मिलते हो, ये हर किसी के नसीब में भी नहीं होता है. सबसे बड़ी बात तो उनके फेस में जो तेज था, जो नूर था, वो अलग ही दिख रहा था. जब मोदी जी यहाँ से निकले तो सारे जो है जय जयकार की जो नारे लग रहे थे और एकदम मतलब देशभक्ति, पेट्रोटिज्म जो हमारे अंदर से निकल रहा था, वो किसी को बोलने की जरूरत नहीं. एक खुशी एक अलग थी. पंतप्रधान आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून ते 82,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा इथे आज रोड शो केला. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच गुजरात दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधानांचं नागरिकांनी दुतर्फा गर्दी करत भारत माता की जयच्या घोषणांनी स्वागत केलं. लष्करातले अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबीयही या रोड शोसाठी उपस्थित होते. पंतप्रधानांना भेटून आनंद झाल्याचं सोफिया यांच्या बहिणीने यावेळी सांगितलं.